त्या हद्दवाढीचा विषय हा जोर धरू लागला आहे। शहरी भागातून हद्दवाढ व्हावी यासाठी मागणी वाढत आहे, पण ग्रामीण भागातून याला कुठेतरी विरोध होताना दिसत आहे। दक्षिणचे आमदार ज्याच्या दक्षिण भागातले अनेक गावेही शहर हद्दवाढीसाठी सध्या विरोध करत आहेत, ते दक्षिणचे आमदार अमल माडिक साहेब आपल्यासोबत आहेत। नेमकं त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी एक नेते म्हणजे एक लोकप्रतिनिधी त्यांची काय भूमिका आहे। सर, तर हद्दवाढीचा प्रश्न मोठा जोर आहे, खेडेगावात त्याला विरोध होत दिसत आहे, तर नेमकं लोकप्रतिनिधी म्हणून नेते तुमची काय भूमिका असेल या संदर्भामध्ये? कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टिकोनातून सातत्यानं कोल्हापूर शहरातली लोक म्हणतात की हद्दवाढ व्हायला पाहिजे। माझा मतदारसंघ दोन्ही आहे, शहर आणि ग्रामीण, त्यामुळे दोन्ही ठिकाणी मला विकासाची कामं करायची आहेत। या संदर्भामध्ये ग्रामीणच्या लोकांचे म्हणणं मी परवा ऐकून घेतलं आहे, शहरातल्या लोकांनी त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे। या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला ज्या पद्धतीने ग्रामीणचं म्हणणं आहे की प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट व्हाव्यात, शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे की शहरात हे घेतल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही, ह्याचा जुना अनुभव घेऊन किंवा ह्याचा विचार करता प्रमुख जे नेते मंडळी माननीय CM साहेब असतील, दोन्ही DCM असतील, यांच्याशी चर्चा करून दोघांचे म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यामध्ये एक बैठक लावून या संदर्भामध्ये नियोजन करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। टाउन प्लॅनिंग ऑफिस असू दे किंवा प्राधिकरणाचं ऑफिस असू दे, हे सक्षमरित्या आज ना उद्या आपल्याला रन करायचं आहे। रन करून की लोकांच्या सुविधा लोकांना सोपं करणं ही भूमिका माझी आहे, कारण ही दोन्ही लोकं माझ्या मतदारसंघातली आहेत किंवा लोकांची जी आहे ती जनता आपलीच आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं असा विषय। आता पाहिला तर जो हद्दवाढीचा वाद आहे तो टोकाला चाललेला आहे, पोस्टरबाजी सध्या चालू आहे, या अनुषंगाने काय बातचीत गाव? नाही, असं काही नाही आहे, दोघांनाही आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। निश्चितपणे मला खात्री आहे ही टोकाची वगैरे काय भूमिका एकमेकाचे हे जे बोलण्यात हे विषय आहेत त्यांनी ते त्यांची भूमिका मांडतात, त्यांची भूमिका मागतात, पण ह्याच्यामध्ये व्यक्तिशः लेवलला कोणावरती भूमिका ही येऊ नये हे माझे लोकांना, दोन्ही लोकांना ग्रामीणचे असेल किंवा शहरचे असेल, हे एकमेकावरती आरोप करत असताना आपण काहीतरी हे पाळणं, एक त्याला प्रोटोकॉल पाळणं जबाबदारी आहे हे मला या ठिकाणी वाटतं। ग्रामीणचे जे लोक आहेत ते असं म्हणत आहेत की शहराचा विकास झाला नाही, याला कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडत आहे, त्यामुळे शहराचा विकास झालेला नाही। असं काहीही नाही आहे। सातत्यानं राज्य सरकार, केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पैसे देतं। ग्रामीणच्या लोकांचं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या हक्कावर, अधिकारावरती गदा येते आहे, त्यामुळे केंद्र सरकार डायरेक्ट प्रति मानसी जे 15 वित्तक असू दे, 16 वित्तक थेट पैसे येतात, त्यांना केंद्र सरकारशी निगडीत राहणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं। पण बऱ्याच ठिकाणी प्राधिकरण करून डेव्हलपमेंट झालेली उदाहरणं आहेत किंवा शहरामध्ये गावं घेऊन सुद्धा त्यांची डेव्हलपमेंट केलेली उदाहरणं आहेत। हे पटवून देणं, हे कन्व्हिन्स करणं आणि यातनं मार्ग काढणं ही भूमिका माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये समन्वय बैठक घेऊन तुम्ही या तोडगा निघतोय काय, घेणार आहात काय? या संदर्भामध्ये वरिष्ठ लोकांशी चर्चा झालेली आहे, प्रमुख लोकांची, त्यामुळे मला असं वाटतं की या निर्णयात नक्कीच काही ना काहीतरी सकारात्मक दोघा लोकांचं म्हणजे म्हणणं ऐकून घेऊन निर्णय घेतला जाईल। धन्यवाद सर। तर पाहिलं तर दक्षिणचे आमदार अमल माडिक जे आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं की दोन्ही शहरी भागातील दक्षिण मतदारसंघ येतो, ग्रामीणमध्ये देखील येतो, त्यामुळे दोन्ही जे लोक आहेत त्यांचा विकास आपल्याला करायचा, त्यामुळे दोघांमध्ये जो काय CM असेल किंवा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी बातचीत करून जो योग्य तो मार्ग काढला जाईल असं आश्वासन आपल्याला अमल माडिक यांनी दिलेलं आहे। लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर।